आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग विनोदच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बिग हिट 2 चौकार च्या सहाय्याने पाहिलं तर 27 धावावर फलंदाजी करतोय विनोद. तिसऱ्या षटकाकरिता सोमनाथला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं गेलंय. पहिलं षटक खूप महागडं राहिलं. 20 धावा खर्च केल्या निलेशनं आणि दुसऱ्या षटकामध्ये अशोकने मात्र 12 धावा खर्च केल्या. थोडंसं रोखण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलं. परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर ताबडतोब धावा आहेत 32. गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी ट्रॅकवर, त्याच्या विरोधात जितू सेकंडला. यावेळेस हाफ ट्रॅकर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून गेला. 1 धाव कंप्लीट केले. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. नकारलं गेलं सेकंड कडून विनोदनं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 33. यावेळेस फुल टोलला चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता 6. कम्मालीची बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो विनोद. चौकारानं खातं उघडलं होतं स्वतःच आणि आतापर्यंत कम्मालची बॅटिंग करत असताना विनोद बड्डे बॉय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 39. ग्रामपंचायत सदस्य विजयजी भगत यांच्या माध्यमातून विनोद यांच्यासाठी शुभेच्छा आल्या. तर वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक 40. मात्र 3 धावांची आवश्यकता विजयाकरिता. दोन धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. अजून एक स्क्वेअर मारा. आता मात्र स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक आहे तो विजयाचा चौकार. साई कृपा डुंगे अभिनंदन. हार्ड लक टू जयवन पोगाव. चला नेक्स्ट मॅच. पाये विपक्षात खानपे टीमनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पाये टीम आपण लगेच मैदानात उतरायचंय. आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. आपण ऐकतोय पाहत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25. चला चेंडू जमा करायचे. हिशोब द्यायला तो हिशोब आम्हाला जोशी साहेब आहे त्यांच्याकडून घ्या.
मैं बोल रहा हूँ सही है, जल्दी हो गई एक और तो जल्दी हो गई ना अभी तो। चलेगा नहीं निकाला नेट ही नहीं चल रहा है इसमें मार्कंडे का ऑप्शन ही नहीं है ऑनलाइन में। मार्कंडे जो आउट होता है वो बॉल थोड़ी गिनाता है, बॉल थोड़ी गिनता है, कौन कहता है वही तो बॉल नहीं गिनाता है, नहीं गिना मार्कंडे में सिर्फ आउट होता है बस। अभी अपना 7 मैच हुआ है टोटल 7 अभी 3 बाकी ना। एक गए तो 3 बाकी 1 2 और 3 8वां 10वां और 11वां लास्ट मैच ఎట్లా పెట్టిగా ముట్ట వెక్కి మొబైల్ తో బంద్ అయితే ముట్ట दिमाग का दही हो जाता है। लिख दिया क्या पीछे चार्जर ले आंडा इसका मैच है पाए गांव का और खांडवे का खांड पे टॉस कौन जीता? टॉस जीता है खांड पे और बैटिंग ले चला कानपे टीम आपले सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचेत. वेळ न दवडता आपण मैदानात लगेच जायचंय. आमचे सज्ज होत असताना बॉलर कौन है भाई? तुला 3 चेक केला माझ्याकडे ना पाटील आहेत ना ते बॅट्समॅन कोण उधर? सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खानपे टीमचा 12वा खेळाडू आपण पाहतो स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगला आपण पाहतोय पंडित, तर नॉन स्ट्रायकिंगला जितू पाटील. आणि जितू पाटीलने तर लगातार 3 षटकार खेचले, तर 500 रुपयाचा कॅश प्राईज 1000 रुपये कॅश प्राईज विलास पाटील यांच्याकडून. यावेळेस चांगला चेंडू नॉन स्ट्रायकिंगकडे संधी आहे, डायरेक्ट हिट कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा मात्र फलकावर जोडल्या जातात. श्रीगणेश झालाय फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार मारले तर जितू पाटील यांना 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. विलास बालू यांच्या माध्यमातून विलास पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज दिलं जाईल. कितने कैमरा है 1 2 3 यावेळेस सिंगल प्राप्त करत असताना आपण पाहतोय बॅटर हम लोग कहाँ से अभी भी सेल हो रहा है उत्तर भारतीय वाले तो सीजन खेलते हैं बॉलर को नहीं दोस्त बॉलर को नहीं विवेक गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतो विवेकला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, विकेटच्या पर्यंत चेंडू वेध घेणारा राहिला आहे. निर्धाव चेंडू अशा पद्धतीने पाहिलं तर ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. शफल होऊन यावेळेस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जितू पाटीलचा राहिला.
यावेळेस आडव्या बॅटनं शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धावावर समाधान मानावं लागेल जितू पाटीलला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 4 अंकावर. 4 धाबा फलकावर आहेत. ज्या पद्धतीने पाहिला तर एकदम शांत सुरुवात, संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन होत असताना पंडितला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या पण पाहतो 5 या अंकावर. गन्नू को 90 की जरूरत, 2 डब्बा 90 नाही जमणार. पहिल्या दिवशी घेतली बस झाली. रेड वाला कोणचा ब्रँड हो? लाल लाल कलर का पूरा था वो. क्या लाया था? नया बैट्समैन कौन गया? नवीन फलंदाज विनोद सेकंडला सज्ज होताना आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालं. विनोद आपण पाहतोय विवेकच्या विरोधात स्ट्रायकिंगवर सज्ज होताना. विकेटच्या मागे आपण पाहिलं तर यष्टीरक्षक यावेळेस दुसरी धाव धोक्याची ठरली. एक धाव जरूर मिळाली होती. दुसरीचा प्रयत्न यावेळेस केला गेला आणि विकेट गमावी लागली. विनोद ह्या बॅटरला मात्र जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. 2 फलंदाज आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होत असताना. विजेंद्र दो डब्बे चाहिए ना. 2 ही मैच बचे और. हाँ तेरा 2 है ना, वही उतना ही बचे. किती आहे अजून 2 मॅच आहे. एक आमची आहे आणि हे दिवा आणि त्याच्यानंतर हवेदेवा आणि रांदोले आणि डुंगे. डुंगे उसको बात का भरोसा नहीं है. हां आता आमची आहे ना, आता याच्यानंतर आमची आहे ना. काय करा फटाफट फील्डिंग लावा. चला नवीन गोलंदाज आपण पाहतो हरेश. पुणेश्वर धावसंख्या आपण पाहतो 6 या अंकावर. सेकंडला जितू पाटील. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. तानाजी पाटील आणि दयानंद देवलीकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हरेश. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळले गेले तर बॅटर. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 7 या अंकावर धावफलक. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल आले आणि कुठलाही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले नाही. हात खोलू दिले नाहीत फलंदाजांना. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. धावा जोडण्याचं काम मात्र करावं लागेल बॅटरला. गोलंदाज हरेश.
यावेळेस चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, अंदाज चुकला, झेल सुटला आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळी ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू पासून दूर राहिले, नेता चेंडू पाहायला मिळतोय. हरीश चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या होत्या, तिसरा चेंडू निर्धार राहिला, म्हणजे 3 चेंडूवर 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज पुन्हा एकदा हरीश. विजेंद्रच्या समोर गोलंदाजी करण्याकरिता यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव किती जाईल का नाकारलं गेलंय सेकंड कडून जितू पाटील. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय दुहेरी अंकामध्ये, म्हणजेच 10 अंकावर जाऊन पोहोचलाय. 10 धावा फलकावर आहेत. गोलंदाज हरीश पुणे गोलंदाज ट्रॅकवर जितू पाटीलच्या समोर. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा आपण अनुभवतो. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, झेल इथं मात्र सुटलाय आणि जीवनदान मिळतो बॅटर जितू पाटीलला. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 11 म्हणजेच 11 धावा 2 विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना खांडपे टीम. यावेळेस चालवतो कार्पेट ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. यावेळेस नॉन सेकंडकडे संधी आहे, रनआउटच्या स्वरूपात जितू पाटीलला मात्र परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा 3रा धक्का. तर नो बॅटर आपण पाहतो मिलिंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि झेल पकडला तरी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल पाय टीम साठी. नवीन गोलंदाज आपण पाहतो जयेशला आणलं गेल्या 3ऱ्या षटकाकरिता. आतापर्यंत एकंदरीत पाहायला गेलं तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 12. पहिल्या षटकामध्ये विवेकने 6 खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये हरीशने 6 खर्च केल्या. एकंदरीत शांत आणि संत क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खांडपे टीमला पाहत आहे. परंतु इथून शांत बसून चालणार नाही, पण इथून मोठे फटके आकाशी फटके खेळावे लागतील, तेव्हाच कुठेतरी एक फायटिंग टोटल उभा करण्याचं काम केलं जाईल. यावेळेस काय घडलंय, फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला स्ट्रोक घ्यायचा होता, लिडिंग एज स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक मात्र जाईल 4था मैदानाच्या बाहेर, आउट.
नवीन बॅटर आपण पाहतो मोहन सेकंडला सज्ज होताना. चेच्या विरुद्ध यावेळेस फुलटॉस आहे. ऑफ साईडला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 13 अंकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज जयेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. न्यूमॅन लॅन्समध्ये चेंडू पडतोय. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र फलकावर जोडले जात आहेत. 2 धाब्याने धावफलक 15 अंकावर जाऊन पोहोचले. जयेश आपण पाहतो पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय. यावेळेस ऑनसाइडला स्ट्रोक केला गेला. क्षेत्ररक्षक आहे सीमा लगत. त्या दरम्यान 2 धाबा इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटर विजेंद्रला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीने जाऊन पोहोचली 17-17. गोलंदाज जयेश पुण्याच्या एकदा. यावेळेस पुण्याच्या एकदा ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना यावेळेस चुकी घडली आहे. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्रामध्ये थोडीशी चुकी घडली आणि मात्र 1-2 का 4 आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ सीमा रेषेला धडकत असताना 4 धावेकरिता. 4 धाव्यांनी धावफलक 21. अंतिम चेंडूचा खेळ मार्गस्थ या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज जयेश पुण्याच्या एकदा विजेंद्रच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुण्याच्या एकदा ऑन साईडला स्पेअर क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला आहे. 1 धावेसाठी. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 22-22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चौका गेला तो पण हाताकडून गेला. चौका पण नव्हता. पहिला चौका गेलाय तो. चला मॅचला सुरुवात करायची. वेल दौडू नका मित्रांनो. तर धावसंख्या आपण पाहतोय 22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस करण्याकरिता. टीम हायवे दिवे विपक्षात कामतगर. पुढील मॅच हायवे दिवे विपक्षात कामतगर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भरतला आणलं गेलाय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत पाय टीमची. ज्या पद्धतीने पाहिलं तर एकच चौकार मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तो सुद्धा चुकी घडली आणि सीमा रेषेच्या बाहेर धडकत असताना आपण पाहिलं असेल. तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 22. 4थ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर परत. यावेळेस सन्मान दिला गेला. स्वतः फलतरीमध्ये येऊन क्षेत्ररक्षण केलं जाते. कुठली धाव यावेळेस घेतली गेली विजेंद्रला आपण पाहतोय पुढच्या एकदा सेकंडवर सज्ज होताना. अंतिम 5 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण आहोत.
खांडपी पक्षात पाये अशी मॅच मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. हाय तो धमाका, हाय तो ब्लास्ट, षटकार. ज्या पद्धतीने पाहिलं तर लेफ्टच्या बाहेरचं चेंडू ऑन साईडला फोर्स केलं गेलं आणि चेंडूला सरळ स्वेरले क्षेत्रामधून पाठवलं होतं सीमारेषेच्या बाहेर. षटकार करिता 6. षटकाराच्या वरतीनं धावफलक 28-28 या अंकावर जाऊन पोहोचलाय. का स्ट्राईक मी स्वतःहून माझ्याकडे ठेवली हेच उत्तर मात्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज भरत पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू समोर लॉंगॉन क्षेत्रामध्ये निघून चालला. एक धाव तर कम्प्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. कॉलिंग खूप महत्वाचे आहे आणि तीच कॉलिंग एस नो वेट या 3 शब्दाचा वापर मात्र चांगल्या पद्धतीने राहिला आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र. 30 धावा फलकावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे. वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 31. पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर. पुढील मॅच हायवे देवे विपक्षात कामतगार. दोन टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस करण्याकरिता. यावेळेस चांगला स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक होती दरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. हाय तो 4 चौकार. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. यावेळेस टप्प्याचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक होते स्वेरलेक आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्याचं अंतर होतं. ते अंतर मात्र गाठलं गेलं बॅटरच्या माध्यमातून आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात आलं. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले 35. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. विजेंद्र चांगली बॅटिंग करतोय. 40पेक्षा जास्त धावा जोडल्या जातील का? हे 3 चेंडूमध्ये कमबॅक मात्र केलं जाईल का फरीच्या माध्यमातून? यावेळेस फुल टॉस आणि चेंडूला पाठवलंय लांब 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 आउट ऑफ द पार्क. हाय षटकार. यावेळेस अजून एक तडाखा. अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराकरिता षटकाराच्या बढतीनं धावफलक 47 या अंकावर नेण्याचं काम मात्र विजेंद्रनं करून दिलंय. जॉली क्लबचे अध्यक्ष शरद म्हात्रे याला जॉली क्लबचे अध्यक्ष शरद म्हात्रे. जॉली क्लबचे अध्यक्ष शरद जी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल. हायवे देवे विपक्षात जॉली कामतगार. सत्तेचाळीस बनवल्या गेलेल्या 48 धावांचा पाठलाग करावा लागेल पाये टीमला. खूप चांगली बॅटिंग विजेंद्रची राहिली. शेवटच्या षटकामध्ये अंतिम 2 चेंडूवर 2 ब्लास्ट पाहायला मिळाले आणि मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर या 2 चेंडूवर 12 धावा आल्या आणि 47 धावापर्यंत मजल मारता आली. 48 धावा मात्र कराव्या लागतील टीम समोर हे लक्ष असेल. हायवे दिवे टीमचा कॅप्टन
आलेल्या आहेत. मी मात्र साहेबांनी विनंती करतो आपण या. हायवे दिबे विपक्षात जॉली कामतगर असा टॉस जिंकलाय. हायवे दिबे टीमनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता जॉली कामतगर टीमला. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25 आपण अनुभवत आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील आपण संध्याकाळ सत्रामध्ये आहोत. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला ह्या डेल्टिन मैदानावर पाहायला मिळत आहे. डोंगे यानंतर पुढील सामना असेल राजलोणी विपक्षात डोंगे. तर आपण नुकतंच टॉस पाहिला असेल हायवे देवी विपक्षात जॉली कामतगर. त्यानंतर पुढील सामना आपण पाहणार आहोत रांजोळी विपक्षात डोंगे. बॉलर सुनील आहे. दोन्ही बोलले काय बॉल आपण ओपन केला. बताना हो जाए स्ट्राइक पे कौन जाए कौन नहीं. विवेक हेलो हेलो दमन में दमन 1 घंटा हो गया. तर दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जाईल मिड विकेट क्षेत्रामधून. 6 धावेकरिता हाय तोय ब्लास्ट धमाका पहिला षटकार. आणि षटकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज दयानंदजी देवलीकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि तानाजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक पाहायला मिळतो. चुकी घडली आहे परंतु बॅकअप आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो मिलिंद सीमा रेषेचे जबल. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. धावसंख्या 2च्या बढतीनं सिंगलच्या बढतीनं मात्र पुढे जात असताना 7. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील रांजोळी आणि डोंगे. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 8. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नुकताच टॉस संपन्न झाला.
हैवेदी पक्षात चली कामतगर. त्यानंतर मात्र पुढील सामना आपण पाहणार आहोत डुंगे विपक्षात रांजणोळी. म्हणजे एकूण 2 सामने अजून बाकी आहेत आजच्या शेड्यूल मधील. यावेळेस मोठा स्ट्रोक यायचा होता, जोरदार अपील पाहायला मिळाली. चांगला चेंडू यावेळेस हाताला गेलाय गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. च्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव राहिलेत. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर पुढील 2 चेंडूवर सिंगल, त्यानंतर पुढील चेंडू. यावेळेस बघितलं तर हाफ ट्रॅकर होता, चेंडूला ऑन साईडला उडवायचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षक होते तिथे मिलिंद. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल पकडला गेला आणि विकेटचं पतन पहिलं होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. 8 धावा फलकावर, 1 विकेटचं नुकसान झाले. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय फायर टीम. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन पाटील. मोठी धावसंख्या आहे परंतु प्रयत्न करावे लागतील, पाठलाग करावा लागेल. कष्ट, मेहनत, जिद्द, धाडस तुम्हाला करावे लागते, तेव्हाच मात्र स्वप्न ही पूर्ण होत असतात. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरता तेव्हा कष्ट आणि मेहनतीला खूप महत्त्व आहे. तुम्हाला मेहनत त्याकरिता करावी लागेल या 48 धावा बनवण्याकरिता. न्यू बॅटर आपण पाहतोय उमेश. नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सज्ज होत आहेत बॅटर संजय. परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं असेल खांडपेठ टीमनं 18 धावा बनवल्या होत्या फलंदाजी करत असताना आणि त्यांच्या विरोधात जॉली कामतकर बॅटिंग करत असताना 19 धावा करताना मात्र संघर्ष करावा लागला होता. शेवटच्या चेंडूवर मात्र विलास पाटीलनं त्या 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगली बॅटिंग राहिली होती विलास पाटील जिंची. त्यांच्या माध्यमातून तो सामना विजयाचं समीप ठेवण्याचं काम विलास पाटील यांनी करून दाखवलं कालच्या दिवसामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय दीपक. यावेळेस पंचांचा इशारा येतोय बीमरची बिमारी यावेळेस गोलंदाजाला लागते आणि त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र नो आणि पण बॅटच्या साहाय्याने 1 म्हणजेच 2 धावा. तर मात्र मुभा असेल, फ्रीडचा फायदा उठवला जाईल का? फ्रीडचा फायदा उठवला जाईल का? ज्या पद्धतीने पाहिलं तर स्ट्रोक घेतला जाईल का? गोलंदाज मात्र इथून कमबॅक करेल का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. गोलंदाज तयार, मोहन पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू, चांगली चेंडूची लाईन लेंथ आपल्याकडे असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू निर्धाच्या स्वरूपात एसटीच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा राहिला आहे. त्या दरम्यान आपण पाहतो लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 1-1 म्हणजे 11 धावा. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर 48 धावांचा पाठलाग करत असताना पाये टीम आपण पाहतोय खांडपेच्या विरोधात. यावेळेस अलोन द कार्पेट ऑन रायचा स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला 1 धावेकरिता. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 12 या अंकावर. वेल रन अँड द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्स ते मात्र गमावल्या गेलेत. छोटे छोटे पार्टनरशिप आपल्याला लक्षाचा पाठलाग करत असताना महत्त्वाच्या असतात. ही पार्टनरशिप जोडत असताना ह्या दोन्ही बॅटरला आपण पाहतोय उमेश आणि दीपक. यावेळेस पुण्याचे एकदा ऑन साईडला स्ट्रोक. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत जितू पाटील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 1 धावेवर समाधान मानत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतो 1च्या बढतीनं 13.
यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु तेवढे कन्व्हिन्स राहिले नव्हते. एकच धाबावर इथे मात्र समाधान मानावं लागतं. एके धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14. दोन षटकाची इथे मात्र समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 14. म्हणजे एकूण 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. बनवल्यात 14. इथून मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 34. मध्ये 34 कराव्या लागतील विजय साजरा करायचा असेल. मात्र विजयाचा जल्लोष इथून मात्र करायचा असेल तर मात्र खानपेठ टीमला या 34 धावा रोखाव्या लागतील. ज्या पद्धतीने पाहिलं तर सुनील आणि मोहननी गोलंदाजी केली त्यासारखी मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हातावे लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिलिंदला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय दीपक तर स्ट्रायकिंगला उमेश. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल पाय टीमला. 12 मध्ये 34 कराव्या लागतील विजयाकरिता. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत मोहन पाटील. कुठली चूक न करता मात्र झेल इथे मात्र संपन्न करत असता विकेटचं होईल इथे पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय वसंत. स्ट्राईक एंडवर सज्ज होतील. आतापर्यंत 4था धावा फलकावर आहेत. सुरुवात चांगली गेली गोलंदाजानं मिलिंदनं पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत असताना. यावेळेस लिडिंग एज आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अजून एक विकेटचं पतन. अजून एक फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. विकेट. न्यू बॅटर आपण पाहतो डावखुर आताचा बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिक पर उभा टाकलाय हा गोलंदाज मिलिंद. हॅट्रिक साजरी केली जाईल का तर मात्र जल्लोष पाहायला मिळेल का. गोलंदाज मिलिंद जयेशच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवल्या. 3रा विकेट मिळवेल का. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत मुभा होती. एक सिंगल कंप्लीट करण्याचे सिंगलच्या बढतीनं धावफलक 15 या अंकावर. एकंदरीत 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडूचा या षटकातील खेळ बाकी. गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरेज मधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला.
उमेशला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असतील या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार मिलिंद. यावेळेस डाकुराचा बॅटर जयेश सेकंडला. यावेळेस फुलटॉस आहे. लॉंगॉन क्षेत्ररक्षक जितू पाटीलचा कमालीचा झेल. विकेट क्रमांक 5 वा जाईल तंबूच्या आश्रयाला. विकेट. कमालीचा झेल. यावेळेस फुलटॉस होता, फोर्स केला गेला होता, एलिव्हेशन देता आलं नव्हतं आणि कमालीचा झेल पकडत असताना आपण जितू पाटीलला पाहत आहे. आता मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडू विजयाकरिता 32 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर आपण पाहतोय हे हेमंत. यावेळेस एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना आपण नाही घेतले ना? कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाही. चला आता मात्र अंतिम षटकामध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 32. खूप मोठं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू विजयाकरिता 32 धाब्यांची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण होतो विजेंद्र. 6 चेंडू 32. यावेळेस शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाहीये. धावसंख्या स्थिर 16. 5-32 हे मोठं समीकरण. अबाक्या बाहेरचं पळकाव जरूर दिसतंय, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेट विश्वात आपण अनेक मॅचेस त्या पद्धतीचे राहिलेत. यावेळेस वाईट बॉलचा इशारा एकत्रित भरणा राहिलाय. धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचली. आता मात्र 5 चेंडू 31. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिले गेले. एकच धाव. तर मात्र धावफलकावर 18 धावा. विजयाकरिता 30 धाव्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर इथून चेंडू शिल्लक आहेत 4. अबाक्या बाहेरचं हे समीकरण. चांगला चेंडू. तर मात्र 3 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 30. उपतेज बाकी राहिलं असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 3 चेंडू विजयाकरिता 30 धाब्यांची आवश्यकता. तर मात्र 2 चेंडू शिल्लक औपचारिकताच बाकी राहिले. 2 पाऊल दूर विजयापासून खानपेठ टीम आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय सुनील. दोन चेंडू विजयाकरिता
30 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. विजेंद्रचा पुढील चेंडू यावेळेस बगल में एयरपोर्ट है ना, हमारे भिवंडी में भी है ना, गाड़ी लेकर आता दूध वाला. बरोबर ना, दूध वाला लेकर आता. तर सामना जिंकलाय खानपे टीम. अभिनंदन. हार्ड लक टू पाय टीम. चला नेक्स्ट मॅच. हायवे दिवे विपक्षात खांडपे ना, खांडपे कामतगर